तुमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये कोणकोणते पॉइंट आहेत त्यांचा ओव्हरव्ह्यू बघूया. पहिला आहे तो काय आहे, ओओपी कन्सेप्ट. ऑब्जेक्ट म्हणजे काय, क्लास म्हणजे काय, इनकॅप्सुलेशन म्हणजे काय, ऍब्स्ट्रॅक्शन म्हणजे काय, इनहेरिटन्स म्हणजे काय, पॉलिमॉर्फिझम, मेसेज पासिंग. त्यानंतर जावा व्हर्च्युअल मशीन JVM. त्यानंतर बेसिक प्रोग्रामिंग कन्स्ट्रक्ट, व्हेरिएबल, डेटा टाइप्स, ऑपरेटर्स वगैरे हे आहेत. त्यानंतर दुसरं युनिट आहे त्यामध्ये क्लास, ऑब्जेक्ट, पॅकेज आणि इनपुट आउटपुट. इनपुट आउटपुट म्हणजे काय, स्क्रीनवरून तुमच्या कीबोर्ड थ्रू किंवा इनपुट घेणे, ते प्रोसेस करणे आणि मॉनिटरवर त्याचं काहीतरी आउटपुट दाखवणे. त्यानंतर थर्ड युनिटमध्ये ॲरे, स्ट्रिंग आणि वेक्टर आहे. ॲरे म्हणजे काय, एका व्हेरिएबल मध्ये आपण एकच व्हॅल्यू स्टोअर करू, बरोबर. ॲरे म्हणजे काय, ॲरेचं एक व्हेरिएबल, त्याच्यामध्ये आपण सेम टाईपचे मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ॲरे इज नथिंग बट कलेक्शन ऑफ एलिमेंट्स ऑफ सेम डेटा टाईप. त्यानंतर इनहेरिटन्सचे वेगवेगळे टाइप्स आहेत. त्यानंतर एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे एरर वगैरे येतात, तर एरर जर आपण ऍक्च्युअल कस्टमरला तो एरर दाखवला तर त्याला तर समजणार का, नाही, त्याला काही कोडिंगचं येत नसतं. मग आपण काय करणार, त्या एररच्या ऐवजी जर तो एरर आला तर त्याच्या ऐवजी कस्टमरला कोणता मेसेज दाखवायचा म्हणजे त्याला समजेल, मग ते एक्सेप्शन हँडलिंग मध्ये येतं. मल्टी थ्रेडिंग म्हणजे काय, एकाच वेळेला मल्टिपल थ्रेड्स पॅरलली एक्झिक्यूट करणे म्हणजे हँग होऊ नये म्हणून. त्यानंतर GUI प्रोग्रामिंग इन जावा म्हणजे काय, ही जी वरची युनिट आहेत 1 ते 5 पर्यंत, यामध्ये आपण काय करणार, कमांड लाईन वर काम करणार. कमांड लाईन म्हणजे जे इनपुट आउटपुट जे काय बघणार ते असे टेक्स्च्युअल फॉर्म मध्ये बघणार, लेटर्स, कॅरेक्टर्स अशा फॉर्म मध्ये. आणि GUI म्हणजे इथे आपण ऍक्च्युअल ग्राफिकल युजर इंटरफेस आपण बनवणार, म्हणजे बटन बनवणार, बटन, टेक्स्ट बॉक्स, कॅल्क्युलेटर बनवणार, स्टुडंटची इन्फॉर्मेशन टाईप करून ती डेटाबेस मध्ये सेव्ह करणार आणि ती पुन्हा रिट्राईव्ह करणार. मग याच्यासाठी आपण काय वापरणार, AWT, ऍब्स्ट्रॅक्ट AWT फ्रेमवर्क वापरणार. मग आता AWTच्या नंतर पुढे जाऊन स्विंग आलं होतं, जावा स्विंग. मग त्यामध्ये काय, बटनच्या वरती चित्र वगैरे लावणं, इमेज दाखवणे, बटन प्रेस केलं असताना कोणती इमेज दिसायला पाहिजे, बटन रिलीज करतो तेव्हा कोणती इमेज दिसायला पाहिजे, बटन वरती नुसता माऊस होवर करतो त्यावेळेला कोणती इमेज दिसायला पाहिजे. मग ते त्यामध्ये कंट्रोल केलं जात होतं, ते AWT मध्ये नव्हतं. तर त्या स्विंग नंतर सुद्धा पुढे जाऊन जावा FX आलं, बरोबर. ही कशासाठी, डेस्कटॉप ऍप्लिकेशनसाठी येत गेली. त्यानंतर जे वेबसाईट आहेत, वेबसाईट डेव्हलपमेंटसाठी सुरुवातीला JSP सर्व्हलेट वापरलं जायचं. मग त्याच्यानंतर काय आलं, स्प्रिंग MVC, स्प्रिंग बूट, ते लेटेस्ट फ्रेमवर्क आहे ते स्प्रिंग बूट. कळलं, हे जोपर्यंत तुम्हाला बेसिक जमत नाही तोपर्यंत डायरेक्टली तुम्हाला स्प्रिंग बूट समजणार नाही. मग या थर्ड सेमला आपण हे सगळे पॉईंट बघणार आहोत. आणि इंट्रोडक्शन टू JDBC म्हणजे तुम्हाला डेटाबेस मॅनेजमेंट सिस्टीम नावाचा सब्जेक्ट असेल तर त्यामध्ये तुम्ही MySQL किंवा Oracle वापरता आणि तिथे तुम्ही कमांड मारता, इन्सर्ट इंटू टेबल नेम, व्हॅल्यूज वगैरे. मग त्या टेबलमध्ये डेटा एंटर करण्यासाठी, अपडेट करण्यासाठी, डिलीट करण्यासाठी, रीड करण्यासाठी. मग आता ऍक्च्युअल कस्टमर असणार, सॉफ्टवेअर वापरणार, तो सुद्धा काय कमांड मारत बसणार का, नाही. तर त्याच्यासाठी आपण एक युजर इंटरफेस बनवून देणार. तो टेक्स्ट बॉक्स मध्ये फॉर्म भरणार आणि सबमिट बटनवर क्लिक करणार, तेव्हा ते फॉर्म भरलेला जो काय डेटा आहे तो टेबलमध्ये सेव्ह झाला पाहिजे. कळलं. आणि त्या डेटाबेसच्या टेबल मधला डेटा आहे तो त्याला वेब पेज वरती दिसला पाहिजे टॅब्युलर फॉर्म मध्ये. मग हे सगळं कसं करायचं ते आपण याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू JDBC म्हणजे जावा डेटाबेस कनेक्टिव्हिटी. त्यानंतर JDBC ODBC म्हणजे काय, ओपन डेटाबेस कनेक्टिव्हिटी. हे सगळं आपण बघणार आहोत या पॉइंट मध्ये. आणि त्याच्यानंतर मिनी प्रोजेक्ट म्हणून तुम्हाला थर्ड सेमला सब्जेक्ट असणार, त्यामध्ये मी तुम्हाला याचं लेटेस्ट फ्रेमवर्क आहे स्प्रिंग बूट, जे जावामध्ये सध्या सगळे कंपनीज वापरतात. ते तुमच्या सिलेबसला नाही आहे, पण मिनी प्रोजेक्टच्या निमित्ताने ते तुम्हाला मी शिकवेन त्यावेळेला. आधी हे सगळं काही बेसिक तुम्हाला आलं पाहिजे. तर हे OOP कन्सेप्ट आहेत ना, ऑब्जेक्ट, क्लास, इनकॅप्सुलेशन, ऍब्स्ट्रॅक्शन, हे बघण्याआधी आपण काय करूया, जावाचं एकदम बेसिक बघूया काय आहे ते. जावा काय आहे, तर ती एक प्रोग्रामिंग लँग्वेज आहे. प्रोग्रामिंग लँग्वेज म्हणजे काय, तर तुम्हाला एक प्रोग्राम डेव्हलप करायचा आहे की मी काहीतरी इनपुट दिल्यानंतर त्याच्यावरती प्रोसेस कर आणि मला काहीतरी आउटपुट दे, असा प्रोग्राम. म्हणजे मी काय केलं,
2+2 केलं तर त्याची ऍडिशन मला पाठव, 2-2 केलं तर त्याची सबट्रॅक्शनच मला पाठव, 2*2 असं जर टाकलं तर स्टार म्हणजे मल्टिप्लिकेशन कन्सिडर कर आणि मला आउटपुट दाखव. 2/2 असं केलं तर त्या स्लॅशला डिव्हिजन समज आणि मला आउटपुट दाखव. 2%2 तर पर्सेंटेजला मॉड समज आणि त्याचा रिमाइंडर जो काही येणार तो मला आउटपुट दे. मग हे आपण कम्प्युटरला कसं सांगणार? कम्प्युटरच्या भाषेमध्ये. कम्प्युटरची भाषा कशी असते? मशीन लेवल लँग्वेज 0101च्या सिक्वेन्समध्ये सगळा डेटा स्टोअर करून ठेवलेला असतो ना. 0101 म्हणजे काय? व्होल्टेज लेवल ऑन आणि ऑफ. मग हे सगळे जे तुम्हाला इमेज वगैरे दिसतात, पीडीएफ असेल, व्हिडिओ असेल, हे सगळं कशाचा खेळ आहे? 0101 या बिट्सचा खेळ आहे. मग ते तुम्ही फर्स्ट इयरला शिकला असाल. तर कम्प्युटरची भाषा कशी आहे? कम्प्युटरच्या मशीनला समजणारी 0101ची भाषा आणि माणसाला समजणारी भाषा काय आहे? हे जी समोर तुम्हाला दिसते ती म्हणजे अक्षरे आहेत, अंक आहेत, बरोबर. मग आपल्याला समजणारी भाषा ती त्यामध्ये कन्वर्ट करायची आहे कम्प्युटरला समजणाऱ्या भाषेत. मग ट्रान्सलेटर असतो जो माणसाची ह्युमन लेवल जी लँग्वेज आहे, ह्युमन लँग्वेज आहे ज्याला हाय लेवल लँग्वेज म्हणतात. माणसाची भाषेला काय म्हणतात? हाय लेवल लँग्वेज. आणि मशीनची भाषा आहे 0101ची त्याला लो लेवल लँग्वेज म्हणतात. हाय लेवल लँग्वेजचे लो लेवल लँग्वेज मध्ये ट्रान्सलेट करणारे जे ट्रान्सलेटर असतात त्यांमध्ये महत्वाचे 2 प्रकार येतात. ते म्हणजे काय? कंपायलर आणि इंटरप्रिटर. ट्रान्सलेटर असतात ते काय करतात? ट्रान्सलेट करतात. हाय लेवल लँग्वेज टू लो लेवल लँग्वेज मध्ये. मग आता ट्रान्सलेटर मध्ये हाय लेवल लँग्वेज म्हणजे कुठली झाली? माणसाला समजणारी भाषा. ती कशामध्ये कन्वर्ट करतात? लो लेवल लँग्वेज मध्ये, म्हणजे कम्प्युटरला समजणाऱ्या भाषा, मशीनला समजणाऱ्या भाषेमध्ये. मग त्यासाठी ट्रान्सलेटरचे महत्वाचे 2 प्रकार काय आहेत? एक म्हणजे कंपायलर, दुसरा म्हणजे आहे तो इंटरप्रिटर. मग यामधला जो इंटरप्रिटर आहे तो काय करतो? लाईन बाय लाईन ट्रान्सलेट करतो. आणि कंपायलर आहे तो काय करतो? ऍज अ होल डॉक्युमेंट ऍट अ टाइम तो स्कॅन करतो. इंटरप्रिटर आहे तो काय करतो? लाईन बाय लाईन ट्रान्सलेट करत जातो. कंपायलर काय करतो? संपूर्ण पेज, संपूर्ण फाईल आहे ती ऍट अ टाइम ट्रान्सलेट करतो. हा दोघांमधला महत्वाचा फरक. तर हे काय झाले? ट्रान्सलेटर. मग आपली जी लँग्वेज आहे, माणसाला समजणारी भाषा, ती कम्प्युटरला समजणाऱ्या भाषेमध्ये कन्वर्ट करण्याचं काम हे करतात कंपायलर आणि इंटरप्रिटर. मग आता मला काय करायचं आहे? एक पेन ड्राईव्ह आणला आणि एक सीडी आणली. मग सीडी त्या सीपीयू मध्ये मी सिस्टीम कॅबिनेट मध्ये सीडी एंटर केली आणि पेन ड्राईव्ह सुद्धा लावला आणि मला सांगायचं आहे का की या पेन ड्राईव्ह मधली गाणी आहेत ती सीडी मध्ये भर किंवा सीडी मधले जे व्हिडिओज आहेत ते पेन ड्राईव्ह मध्ये ऍड कर. तर मी असं तोंडाने सांगितल्यावर कम्प्युटरला समजेल का? तर नाही. त्याच्यासाठी आपल्याला काय दिलेलं आहे? ऑपरेटिंग सिस्टीम दिलेली आहे ज्यामध्ये हे वेगवेगळे आयकॉन दिसतात आपल्याला. धिस पीसी, नेटवर्क. मग मी काय करणार? धिस पीसी वरती जाणार, मी माऊस हलवणार त्याप्रमाणे हा एरो हलत जाणार, बरोबर. हा बाण हलणार. त्यानुसार मी काय करणार? सीडी किंवा जी काय असेल ड्राईव्ह त्याच्यावरती डबल क्लिक करणार. मग मला फोल्डर दिसणार, फोल्डर वरती जाणार, राईट क्लिक करणार, काहीतरी कॉपी करणार, बरोबर. कॉपी करणार, दुसऱ्या ठिकाणी जाणार पेन ड्राईव्ह मध्ये आणि राईट क्लिक करून मी पेस्ट करणार. तेव्हा ती गाणी किंवा जे व्हिडिओज आहेत ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी काय होणार? कॉपी पेस्ट होणार. मग माणसाला समजण्यासाठी हे काय केलं गेलेलं आहे? एक प्रकारची ऑपरेटिंग सिस्टीम म्हणजे एक प्रोग्राम बनवला गेलेला आहे. म्हणजे कम्प्युटरच्या आतमध्ये जी काही जडणघडण घडते, म्हणजे सीडी मधली जी गाणी आहे ती पेनड्राईव्ह मध्ये नेणे, पेनड्राईव्ह मधली गाणी सीडी मध्ये नेणे. मग ही आतमधली देवाणघेवाण कशी घडते? ते 0101 बिट्स मध्ये सगळे इलेक्ट्रॉनिक सिग्नल ट्रान्सफर होतात ना, पेनड्राईव्ह मधून सीडी मध्ये, सीडी मधून पेनड्राईव्ह मध्ये. मग ते माणसाला समजते का? नाही. तर माणसाला ती भाषा समजण्यासाठी इथे ग्राफिकल फॉर्मॅट मध्ये आपल्याला रिप्रेझेंट केलेलं आहे. बघा, झिस पीसी याला कॉम्प्युटर सारखा आयकॉन दिला आहे, फोल्डर आहे याला फाईल सारखा आयकॉन दिलेला आहे, बरोबर. प्रत्येक ऍप्लिकेशनला कोणता ना कोणता आयकॉन दिलेला आहे. हा ब्राउझर साठी आयकॉन आहे, हा स्क्रीन रेकॉर्डर साठी आयकॉन आहे, बरोबर. माणसाला समजणाऱ्या भाषेत इथे टॅब्स दिसतात, होम, शेअर, व्ह्यू, ड्राईव्ह, टूल्स. म्हणजे काय झालं? हे काय झालं? एक संपूर्ण एक सॉफ्टवेअर झालं, एक ऍप्लिकेशन झालं.
जे कसं बनवलेलं आहे, प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून बनवलेलं आहे. मी इथे जर क्लिक केलं तर काय ओपन व्हायला पाहिजे, मेनू ओपन व्हायला पाहिजे. इथे जर मी नोटपॅड टाईप केलं तर त्यांनी नोटपॅड सर्च करून मला दाखवलं पाहिजे. मग हे त्यांनी कसं बनवलेलं आहे, प्रोग्रामिंग वापरून बनवलेलं आहे. मग ही विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम कोणती प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून बनवलेली आहे, तर ती C++ ही प्रोग्रामिंग लँग्वेज वापरून विंडोज ऑपरेटिंग सिस्टीम बनवलेली आहे. मग जी जावा प्रोग्रामिंग लँग्वेज आहे ती C++च्या नंतर डेव्हलप केली गेली. पहिली सी होती, सीच्या नंतर ऍडव्हान्स झालं ते C++, त्याच्यानंतर C# सुद्धा आलं, पण C++ नंतर जावा ऑपरेटिंग सिस्टीम आली. आणि जावामध्ये काय आहे, त्याचे फीचर्स आहेत, एक्स्ट्रा फीचर्स. जावाचे एक्स्ट्रा फीचर्स काय आहेत, जी बाकीच्या लँग्वेजमध्ये नाही, ती म्हणजे जावामध्ये डेव्हलप केलेला प्रोग्राम हा कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीमवर चालू शकतो. विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर चालू शकतो, मायक्रोसॉफ्ट विंडोजवर चालू शकतो, ऍपलच्या मॅकिंटॉश ऑपरेटिंग सिस्टीमवर चालू शकतो, लिनक्स वरती चालू शकतो, युनिक्स वरती चालू शकतो. कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम वरती जावा मधून डेव्हलप केलेला प्रोग्राम चालू शकतो. म्हणून म्हणजे जावा हे काय आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज. प्लॅटफॉर्म म्हणजे काय, ऑपरेटिंग सिस्टीम इंडिपेंडंट. ऑपरेटिंग सिस्टीम कुठलीही असो त्यावरती जावा मधून डेव्हलप केलेला प्रोग्राम चालणारच. म्हणून जावा ही कशी आहे, प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट लँग्वेज आहे. हे जावाचं एक फीचर आहे. त्यानंतर आणखी एक महत्वाचं फीचर काय आहे, तर जावाचा जो काही कोड असतो तो बाईट कोड मध्ये कन्वर्ट केला जातो. त्यामुळे तो ह्युमन रिडेबल बनत नाही. म्हणजे आपण ज्याला म्हणतो सिक्युरिटी, तो कोड आहे तो कोणीही कॉपी करू नये म्हणून ती सिक्युरिटी आहे ती जावाकडे आहे. कारण प्रत्येक वेळा तो बाईट कोड मध्ये कन्वर्ट केला जातो. तो बाईट कोड आहे तो पुन्हा जेव्हा आपल्याला प्रोग्राम एक्झिक्यूट करायचा असतो तेव्हा नॉर्मल कोड मध्ये एक्झिक्यूट केला जातो. ही काय झाली सिक्युरिटी. फीचर्स ऑफ जावा मध्ये आता आपण जे डिस्कस केले होते ते बघायला मिळणार. सिंपल म्हणजे काय आहे, इट इज इझी टू लर्न. सिंटॅक्स इज अ सिंपल, क्लीन अँड इझी टू अंडरस्टँड. समजायला सोपी आहे. अकॉर्डिंग टू सन मायक्रोसिस्टम, जावा लँग्वेज इज सिंपल प्रोग्रामिंग लँग्वेज बिकॉज जावा सिंटॅक्स इज बेस्ड ऑन C++. सो इझियर फॉर प्रोग्रामर्स टू लर्न आफ्टर C++. ज्यांना C++ येते त्यांना ती सोपी जाते शिकायला, कारण ती C++च्या नंतर डेव्हलप केली गेली. बरोबर. तुम्हाला C++ येत नसेल तरी काय काळजी करू नका, एकदम बेसिक पासून तुम्हाला सगळं सांगणार. फक्त सगळी लेक्चर अटेंड करा. Java has removed many complicated and rarely used features, for example explicit pointers, operator overloading, etc. म्हणजे C++ आणि इतर लँग्वेज मध्ये असे काही एक्सप्लिसिट पॉइंटर्स, ऑपरेटर ओव्हरलोडिंग आणि कन्सेप्ट होते जे जास्त कधी वापरले जायचे नाही, त्यांची काही गरजही जास्त नव्हती. मग असे काही घटक होते ते त्यांनी काय केलेले आहेत, रिमूव्ह करून टाकलेले आहे. जेवढी सिंपल बनवायला शक्य आहे तेवढी सिंपल बनवलेली आहे. देर इज नो नीड टू रिमूव्ह अनरेफरन्स्ड ऑब्जेक्ट फ्रॉम देअर इज बिकॉज देअर इज ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्टर इन जावा. आपण जी काही ऑब्जेक्ट वापरत नाही, ऑब्जेक्ट म्हणजे काय, इन्स्टन्स ऑफ अ क्लास. आता क्लास म्हणजे काय ते सगळं आपण पुढे बघणार आहोत. आपण सध्या थिअरी बघूया इक्लिप्स वगैरे डाउनलोड होईपर्यंत. देर इज नो नीड टू रिमूव्ह अनरेफरन्स्ड ऑब्जेक्ट्स बिकॉज देर इज अन ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्टर इन जावा. ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्टर काय करतो, जी ऑब्जेक्ट आपण वापरत नाही जास्त वेळ ते ऑटोमॅटिकली ती ऑब्जेक्ट रिमूव्ह करून टाकतो. आपल्याला मॅन्युअली कोड करायची गरज नाही ती रिमूव्ह करायची. त्यानंतर हे एक फीचर झालं सिंपल. त्यानंतर काय आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड. जावा इज अन ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग लँग्वेज. एव्हरीथिंग इन अ जावा इज ऑब्जेक्ट. म्हणजे जे काही दिसेल, बटन असेल, रेडिओ बटन असेल, चेकबॉक्स असेल, टेक्स्ट बॉक्स असेल, ते सगळी काय आहेत, ऑब्जेक्ट आहेत. Object oriented means we organize our software as a combination of different types of objects that incorporate both data and behavior. Data म्हणजे काय, व्हेरिएबल्स. बिहेवियर म्हणजे काय, मेथड्स. बघणार आहोत आपण ते पुढे. Object oriented programming (OOPs) is a methodology that simplifies software development and maintenance by providing some rules. Basic concept: object, class, inheritance, polymorphism, abstraction, encapsulation. हे आपण बघूया सिलेबस वाईज जाताना. त्यानंतर पुढचं महत्वाचं फीचर म्हणजे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट. जावा इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट बिकॉज इट इज डिफरंट फ्रॉम अदर लँग्वेज लाईक C, C++, etc. which are compiled into platform specific machines like Java. Java is a write once run everywhere language. म्हणजे बाकीचे C++ लँग्वेज वगैरे आहे त्यामध्ये काय, तुम्ही जर विंडोज मधून जर C प्रोग्राम लिहिला तर तो विंडोज वरच चालणार. मॅकिंटॉश ऍपल मधून जर तुम्ही तो प्रोग्राम लिहिला तर त्यावरच चालणार. पण जावा मध्ये कसं आहे, जावा मध्ये तुम्ही एकदाच कोड लिहिणार, तो कंपाईल करणार आणि तो कंपाईल केलेला जो काय बाईट कोड मधील जो क्लास आहे तो कुठे कुठे रन होणार, ऍपलच्या मॅकिंटॉश ऑपरेटिंग सिस्टीमवर रन होऊ शकतो, मायक्रोसॉफ्टच्या विंडोज ऑपरेटिंग सिस्टीमवर रन होऊ शकतो, लिनक्स, युनिक्स, उबंटू,
कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम वरती जावाचा कोड हा लोड होऊ शकतो. A platform is a hardware or software environment in which a program runs. Platform म्हणजे काय, हार्डवेअर और सॉफ्टवेअर एन्व्हायरमेंट इन विच प्रोग्राम रन्स. म्हणजे हार्डवेअर किंवा सॉफ्टवेअर इन्व्हायरमेंट म्हणजे काय, सिस्टीम समजा, ऑपरेटिंग सिस्टीम. There are two types of platforms, software based and hardware based. Java provides a software based platform. The Java platform differs from most other platforms in sense that it is software based platform that runs on top of other hardware based programs. It has two components, runtime environment and API. API म्हणजे application programming interface. आता इथे प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट म्हणजे काय ते पुन्हा इथे सांगितलेलं आहे. जावा कोड कॅन बी एक्झिक्युटेड ऑन मल्टिपल प्लॅटफॉर्म्स, फॉर एक्झाम्पल विंडोज, लिनक्स, सन, सोलारिस, मॅकिंटॉश ऑपरेटिंग सिस्टीम एक्सेट्रा. जावा कोड इज कंपाइल्ड बाय कंपायलर. मग तुम्हाला कंपायलर म्हणजे काय सांगितलं, कंपायलर ऍज अ होल डॉक्युमेंट ऍट अ टाइम तो काय करतो, ट्रान्सलेट करतो ह्युमन लेवल लँग्वेज मधून मशीन लेवल लँग्वेज मध्ये, हाय लेवल लँग्वेज मधून लो लेवल लँग्वेज मध्ये. Compiled by the Java code is compiled by the compiler and converted into bytecode. Bytecode म्हणजे काय, 0101 सारखा कोड, ज्यामध्ये जो कोण समजू शकतो, मशीन समजू शकते. माणूस जर तो वाचायला गेला तर त्याला तर समजणार नाही. दिस बाइट कोड इज अ प्लॅटफॉर्म इंडिपेंडंट कोड बिकॉज इट कॅन बी रन ऑन मल्टिपल प्लॅटफॉर्म्स. आता मल्टिपल प्लॅटफॉर्म्स म्हणजेच काय, मगासपासून सांगत आलं, मल्टिपल ऑपरेटिंग सिस्टीम. राईट वन्स अँड रन एनिवेअर म्हणजे एकदा लिहा आणि कुठल्याही ऑपरेटिंग सिस्टीम वरती वापरा. WORA, W म्हणजे राईट, O म्हणजे वन्स, R म्हणजे काय, रन, आणि A म्हणजे काय, एनिवेअर. WORA हे जावाचं फीचर आहे जे इतर कोणत्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये नाही. त्यानंतर सिक्युर्ड. Java is best known for its security. With Java, we can develop virus-free systems, and Java is secured because no explicit pointer. And Java programs run inside virtual machine and sandbox. आता C++ जर बघितलं तर C++ ऍप्लिकेशन आहे ते कशामध्ये चालतं, ते युजेस रन टाइम एन्व्हायरमेंट ऑफ ऑपरेटिंग सिस्टीम. ऑपरेटिंग सिस्टीमचं एन्व्हायरमेंट मध्ये C++ लँग्वेज चालते. पण जावाचं काय आहे, जावा ऍप्लिकेशन आहे त्याचं एक स्वतःची व्हर्च्युअल मशीन असते. युजेस रन टाइम एन्व्हायरमेंट ऑफ इट्स ओन, स्वतःची त्याची रन टाइम एन्व्हायरमेंट असतं, जे काय करतं, तुम्हाला वेगवेगळे रेडीमेड क्लास उपलब्ध करून देतं ऍप्लिकेशन बनवण्यासाठी. आणि ते कशावरती इन्स्टॉल केलेलं असतं, JVM हे OS ऑपरेटिंग सिस्टीम यावर इन्स्टॉल केलेलं असतं. त्यानंतर क्लास लोडर, बाईट कोड व्हेरिफायर, सिक्युरिटी मॅनेजर हे त्याच्यातले काही पॉईंट झाले. मग तुमचा जो सिलेबस आहे त्यामध्ये तो फक्त लॅब सब्जेक्ट आहे. एवढी मोठी तुम्हाला आन्सर लिहायची काय त्याची गरज नाही, फक्त लॅब सब्जेक्ट आहे. प्रॅक्टिकल नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे असं त्यामध्ये सांगितलेलं आहे. तरी पण तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये जाऊन कोणतरी पुढे विचारू शकतो, त्यामुळे मी तुम्हाला याचे महत्वाचे कन्सेप्ट आहेत त्यांची थिअरी सांगत जातो. आता JRE म्हणजे काय, जावा रन टाइम एन्व्हायरमेंट, जे आपल्याला काय करतं, वेगवेगळे क्लासेस प्रोव्हाइड करतं, ज्यांची फीचर्स क्लासेस आपण वापरून आपला प्रोग्राम बनवू शकतो. Bytecode verifier, it checks the code fragment for illegal code that can violate access rights to object. Security manager, it determines what resources a class can access, such as reading and writing to the local disk. Local disk म्हणजे काय, तुमची हार्ड डिस्क. Java language provides these securities by default. By default एक्स्ट्रा काय आपल्याला डाउनलोड करायची गरज नाही. Some security can also be provided by an application developer explicitly through SSL, JAAS, cryptography, etc. म्हणजे एक्स्ट्रा सिक्युरिटी म्हणजे काय, समजा तुमचं ऍप्लिकेशन तुम्ही बनवलेलं आहे, मग तुम्ही समजा एका मॉलसाठी ऍप्लिकेशन बनवलं आणि तुम्ही त्याला ते 50,000ला विकलं, आणि त्या मॉलवाल्याने काय केलं, आपलंच ऍप्लिकेशन आहे ते कॉपी केलं आणि दुसऱ्या मॉलवाल्याला 60,000ला विकलं. मग तुम्हाला फसवल्यासारखं झालं ना, इलिगल झालं. मग तुम्ही जावामधून स्वतःची काही सिक्युरिटी देऊ शकता, म्हणजे काय, क्रिप्टोग्राफी वगैरे वापरून. म्हणजे त्यावरती ऍक्टिव्हेशनचा कोड येणार, सिरियल की येणार, बरोबर, ती सिरियल की एंटर करा तरच ते ऍक्टिव्हेट होणार नवीन मशीनवर, जर कॉपी पेस्ट सॉफ्टवेअर केलं गेलं तर. म्हणजे काही गेम विकत घ्यायचे असतात, ते तुम्हाला माहित असेल की ते सिरियल की मागतात. ती सिरियल की जर आपल्याकडे असेल तर ते गेम रन होतात. नाहीतर आपण काय करतो, क्रॅक डाउनलोड करतो किंवा पॅच डाउनलोड करतो नेटवरून आणि गेम खेळतो. तर सांगायचा मुद्दा कसा, मग हे काय झालं, सिक्युरिटी डेव्हलपरने प्रोव्हाइड केलेली सिक्युरिटी. मग एकच ऍप्लिकेशन आहे ते वेगवेगळ्या ह्याच्यावरती चालू नाही म्हणून. मग त्याच्या मागचं लॉजिक काय वापरलं जातं, तर लॉजिक असं असतं की प्रत्येक
प्रत्येक मशीनचा हार्डवेअरचा काही ना काहीतरी एक कोड असतो. त्याचा बायसचा आयडी, मदरबोर्डचा आयडी, हार्ड डिस्कचा काहीतरी आयडी असेल, बरोबर. आणि त्यांचे आयडी एकत्र केले जातात आणि त्यांच्या कॉम्बिनेशनला इन्क्रिप्ट करून एक स्ट्रिंग बनवली जाते. ती म्हणजे काय झाली, ऍक्टिव्हेशन की, सिरियल की, बरोबर. आणि जर ती सिरियल की चालणार नाही दुसऱ्या पीसीवर, कारण का, कारण त्याचा बायोस आयडी वेगळा, मदरबोर्डचा आयडी वेगळा असणार, हे लॉजिक त्या ठिकाणी वापरलं जातं. त्यानंतर पुढचं फीचर आहे ते म्हणजे रोबस्ट. द इंग्लिश मीनिंग ऑफ रोबस्ट इज अ स्ट्रॉंग. जावा इज अ रोबस्ट बिकॉज इट युजेस स्ट्रॉंग मेमरी मॅनेजमेंट, द लॅक ऑफ पॉइंटर्स दॅट अवॉइड सिक्युरिटी प्रॉब्लेम्स. ते पॉइंटर्स वगैरे C++ मध्ये होते, एक्सप्लिसिट पॉइंटर ते काढून टाकले सांगितलं ना, त्याच्यामुळे काय झालं, पॉइंटर्स नसल्यामुळे इट अवॉइड सिक्युरिटी प्रॉब्लेम्स. Java provides automatic garbage collection which runs on the Java virtual machine to get rid of objects which are not being used by Java application anymore. म्हणजे मगाशी सांगितल्याप्रमाणे जे ऑब्जेक्ट्स आपण वारंवार वापरत नाही, जास्त वेळ वापरलेलं नाही, ते ऑटोमॅटिकली डिलीट केले जाणार, गार्बेज कलेक्टेड केले जाणार. There are exception handling and type checking mechanism in Java. All these points make Java robust. ते एक्सेप्शन हँडलिंग म्हणजे सांगितलं, जो ऍक्च्युअली एरर असणार, पुढे जाऊन आपण बघणार, तो एरर साध्या कस्टमरला समजणार नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करणार, पॉपअप देणार की बाबा अमुक अमुक एरर आलाय, शॉर्ट मध्ये करून. Architecture neutral. Java is architecture neutral because there are no implementation dependent features. For example, the size of primitive types is fixed. In C programming language, in data type occupies 2 bytes of memory, 32-bit of architecture, 4 byte of memory in 64-bit architecture. However, it occupies 4 byte of memory for 32 and 64-bit architectures in a Java. Java साठी हे कॉमन आहे रूल. आता बाकीच्या प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये, सी मध्ये काय 32 बिटची ऑपरेटिंग सिस्टीम असेल तर त्या डेटा टाईपसाठी वेगवेगळे बिट्स, 64 बिटसाठी वेगळे बिट्स, म्हणजे नंबर ऑफ बिट्स. त्यानंतर पोर्टेबल. पोर्टेबल म्हणजे काय, Java is a portable because it facilitates you to carry a Java bytecode to any platform. It doesn't require any implementation. तो बाईटकोड जावाचा प्रोग्राम तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकता, पेनड्राईव्ह मधून किंवा कुठूनही. तिथे जे JVM जावा व्हर्च्युअल मशीन इन्स्टॉल असेल तर ते रन होणार तो बाईटकोड कुठेही. त्यानंतर हाय परफॉर्मन्स. Java is faster than other traditional interpreted programming language because Java's bytecode is a close to native code. मग इथे फास्टर दॅन अदर ट्रॅडिशनल इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज म्हटलंय. इंटरप्रिटेड का, कारण इंटरप्रिटर काय करतो, लाईन बाय लाईन ट्रान्सलेशन करतो, कंपायलर काय करतं, वर्ल्ड डॉक्युमेंट ॲट अ टाइम ट्रान्सलेट करतो. मग इंटरप्रिटर वापरणारे लँग्वेजेस कुठली आहेत, तर पायथॉन आहे. सांगायचं झालं तर पायथॉनचा कोड हा जावापेक्षा छोटा असतो, कमी असतो, कळलं. म्हणजे पायथॉन वगैरे सध्या नंतर फेमस झाली ते, पण त्याची सिक्युरिटी एवढी नसते जेवढी जावा सिक्युरिटीसाठी ओळखली जाते, तेवढी ती पायथॉन सिक्युरिटीसाठी तेवढी ओळखली जात नाही. पुढे तुम्ही जेव्हा स्प्रिंग बूट वगैरे फ्रेमवर्क बघाल, त्या वेबसाईट डेव्हलपमेंट आणि जावा मधून इतकं इझी झालेलं आहे की इथलं कुठले इतर प्रोग्रामिंग लँग्वेज मध्ये तशी रेडीमेड फीचर्स भेटत नाही जेवढी जावा, स्प्रिंग बूट, स्प्रिंग सिक्युरिटी यांमध्ये मिळतात. त्यानंतर डिस्ट्रीब्युटेड. Java is distributed because it facilitates user to create a distributed applications in a Java. RMI and EGB. RMI म्हणजे रिमोट, म्हणजे रिमोट मेथड इन्व्होकेशन. RMI चं फुल फॉर्म. रिमोट म्हणजे काय, दूर ठिकाणचं. मेथड म्हणजे काय, मेथड म्हणजे फंक्शन. इन्व्होकेशन म्हणजे काय, ते फंक्शन कॉल करणं. म्हणजे इथे क्लायंट आहे मी आणि सर्व्हर वरती काहीतरी फंक्शन आहे, तर मग इथून मी तिथलं फंक्शन कॉल करणार आणि त्या मग रिझल्ट त्या सर्व्हर वरून ऑक्युपाय करणार. हे आलं. RMI, EJB आर युज्ड फॉर क्रिएटिंग डिस्ट्रीब्युटेड ऍप्लिकेशन. EJB म्हणजे काय, Enterprise Java Bean. This feature of a Java makes us able to access files by calling the methods from any machines on the internet. म्हणजे रिमोट म्हणजे मला सांगितलं ना, सर्व्हर वरून आपल्याला फाईल घेण्यासाठी. त्यानंतर मल्टी थ्रेडेड. अ थ्रेड इज लाईक अ सेपरेट प्रोग्राम एक्झिक्युटिंग कॉन्करंटली. कॉन्करंटली म्हणजे ऍट अ टाइम, पॅरलली, एकाच वेळी मल्टिपल प्रोग्राम रन करणे. वी कॅन राईट अ जावा प्रोग्राम सो दॅट डील्स विथ मेनी टास्क ऍट वन्स बाय डिफाइनिंग मल्टिपल थ्रेड्स. समजा मी आता इथे तुम्हाला वाचून दाखवते ही वेबसाईट, बरोबर. मग त्याच वेळी समजा पाठवून काहीतरी मी गाणं लावलं किंवा व्हिडिओ प्ले केली, तर दोन्ही ऍट अ टाइम रन होणार. व्हिडिओ प्ले केली तेव्हा ही विंडो क्लोज झाली, असं कधी झालंय का. व्हिडिओ तिथे चालू आहे आणि मग मी इथे तुम्हाला हे वाचून दाखवतोय, बरोबर, इथे तुम्हाला शिकवतोय, त्यावेळेला व्हिडिओ अडकून राहिली, असं काय झालं का, नाही, सगळं पॅरलली चालू आहे.
मी तुम्हाला हे दाखवतोय, खाली डाउनलोडिंग सुद्धा साइड बाय साइड चालू आहे, बरोबर. इकडे नोटपॅड सुद्धा साइड बाय साइड चालू आहे, ते क्लोज झालं नाही अजून. म्हणजे काय झालं, मल्टिपल थ्रेड वरती, प्रत्येक थ्रेड वरती काही ना काहीतरी प्रोग्राम चालू आहे. A thread is like a separate program executing concurrently at a time ते execute होत असतात. Execute म्हणजे run. We can write Java programs that deals with many tasks at once by defining multiple threads. The main advantage of multi-threading is that it doesn't occupy memory for each thread. प्रत्येक थ्रेड साठी मेमरी ऑक्युपाय करत बसत नाही तो. It shares a common memory area. Threads are important for multimedia, web application, etc. म्हणजे मल्टीमीडिया म्हणजे व्हिडिओ ऑडिओ वगैरे ते सगळे मल्टीमीडियामध्ये आले, इमेज व्हिडिओ ऑडिओ. आणि वेब ऍप्लिकेशन म्हणजे काय, वेबसाईट हँग वगैरे वेबसाईट होऊ नये मल्टी थ्रेडिंगचा वापर होते. आणि शेवटचं फीचर काय आहे, डायनामिक. Java is a dynamic language. It supports the dynamic loading of a classes. It means classes are loaded on demand. It also supports functions from its native language, that is C, C++. Java supports dynamic compilation and automatic memory management, garbage collection. हे सांगितलं मग, अशी गार्बेज कलेक्शन जी ऑब्जेक्ट्स आपण जास्त वेळ वापरत नाही ते ऑटोमॅटिक गार्बेज कलेक्टेड केली जातात, म्हणजे काय केली जातात, डिलीट केली जातात. पण आणि दुसरं महत्वाचं काय, ते डायनामिक आहे. डायनामिक म्हणजे काय, जे क्लासेस आहेत ते डायनामिकली लोड केले जातात, डिमांड आपल्याला गरज पडणार तशी. जे आता कोडिंग शिकणार आहोत तेव्हा आपण बघूया. इक्लिप्स इथे डाउनलोड होत आहे. एक झालं, त्यानंतर इथे आता जावा प्रोग्रामिंग लँग्वेजची ऍप्लिकेशन काय, कुठे कुठे वापरली जाते. एक म्हणजे डेस्कटॉप ऍप्लिकेशन सच एज ॲक्रोबॅट रीडर. ॲक्रोबॅट रीडर म्हणजे काय, पीडीएफ रीडर. मीडिया प्लेअर, मग तुम्ही गाणी प्ले करण्यासाठी जो मीडिया प्लेअर वापरता तो. अँटीव्हायरस, अशी वेगवेगळे सॉफ्टवेअर बनवण्यासाठी जावा वापरली जाते. डेस्कटॉप ऍप्लिकेशन झाली ही. त्यानंतर वेब ऍप्लिकेशन म्हणजे वेबसाईट, irctc.co.in, javatypoint.com. पहिली वेबसाईट आहे ती जावा मधून बनवलेली आहे. त्यानंतर एंटरप्राइज ऍप्लिकेशन सच एज बँकिंग ऍप्लिकेशन. बँकिंग ऍप्लिकेशन, बँकेमध्ये तुम्ही बघतात ना सगळे सॉफ्टवेअर ते वापरतात, ते एंट्री वगैरे मारण्यासाठी, ती सगळी जावामध्ये बनवली जातात. बँकेचे सॉफ्टवेअर जास्त करून जावामध्ये बनवली जातात. का, कारण सिक्युरिटीच्या बाबतीत जावा टॉप आहे. त्यानंतर मोबाईल ऍप्लिकेशन, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम संपूर्ण आहे ती कशामध्ये, जावामध्ये बनवली गेलेली आहे. सध्या अँड्रॉइडमध्ये कॉटलिन नावाची लँग्वेज आलेली आहे, पण त्यापूर्वी जावामध्येच अँड्रॉइड ऍप्लिकेशन बनवली जायची. त्यानंतर एम्बेडेड सिस्टीम. एम्बेडेड सिस्टीम म्हणजे काय, हार्डवेअर सॉफ्टवेअर दोन्ही वापरून बनवलेली. म्हणजे तुमची वॉशिंग मशीन असेल, आपली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन, कळलं, म्हणजे त्याच्यामध्ये हार्डवेअर सुद्धा आहे, म्हणजे बटन बिटन आपण प्रेस करणार ती आणि त्यानुसार ती मोटर वगैरे फिरणार त्या टायमिंग नुसार. ही काय झाली, एम्बेडेड सिस्टीम म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि हार्डवेअर म्हणजे काय. हार्डवेअर म्हणजे काय, सीपीयू, मॉनिटर, प्रिंटर, कीबोर्ड, माउस, इनपुट आउटपुट डिव्हायसेस, त्यांच्या आतमधले पार्ट, सर्किट वगैरे, हे सगळे काय झाले, हार्डवेअर. आणि त्यामध्ये आपण इन्स्टॉल केल्यानंतर आपण ऑपरेटिंग सिस्टीम बघतो, तो ऑपरेटिंग सिस्टीम काय झालं, सॉफ्टवेअर झालं. त्याच्यावरती आपण गेम खेळतो, ते काय झालं, सॉफ्टवेअर झालं. त्याच्यावरती वेगवेगळे ऍप डाउनलोड करून आपण वापरतो, ते काय झालं, सॉफ्टवेअर झालं. हा हार्डवेअर सॉफ्टवेअर मधला फरक आहे. त्यानंतर स्मार्ट कार्ड, रोबोटिक्स आणि गेम्स. आता रोबोटिक्स मध्ये काय, तर तुम्ही रिमोट वरून जसं ऑपरेट करणार तशी ती रिमोटची गाडी फिरते, बरोबर. तुम्ही ऑपरेट करणार, फंक्शन देणार, त्याप्रमाणे तो रोबोट वावरतो, बरोबर. मग त्याच्या मागचं जे कोडिंग आहे ते प्रोग्रामिंग जावा मधून केलं जातं. त्यानंतर पायथॉन मध्ये एक रास्पबेरी पाय म्हणून सध्या एक आलेला आहे किट, सध्या म्हणजे नाही झाली त्याला खूप वर्ष. त्यामध्ये पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज वापरली जाते रास्पबेरी पाय साठी. म्हणजे पायथॉन मधून कोडिंग करून एखादी मोटर फिरवणे, पायथॉन मधून कोडिंग करून एखादा बल्ब पेटवणे, किंवा जशी तोरणं आपण लावतो गणपतीला, दिवाळीला, आणि तर कुठल्या बल्ब नंतर कुठला बल्ब पेटला पाहिजे, कशी डिझाईन वाटली पाहिजे एका बाजून दुसरीकडे पेटत जाताना, आणि मग ते सगळं आपण कोडिंग वरून ऍडजस्ट करू शकतो. प्रत्येक बल्बाची पेटण्याची जी क्षमता आहे, किती इंटेन्सिटीने पेटला पाहिजे आणि किती ग्लो झाला पाहिजे आणि किती वेळापुरता पेटला पाहिजे, ते सगळं आपण कोडिंग करू शकतो. पायथॉन साठी काय आहे, तो रास्पबेरी पाय नावाचं किट आहे. सी साठी एक ऑर्डिनो म्हणून आहे. रोबोटिक्स मध्ये जावाचा सुद्धा वापर होतो. आणि गेम्स, गेम्स काय तुम्हाला सांगायची गरज नाही. आता जावा ऍप्लिकेशनची टाईप, एक म्हणजे स्टँडअलोन ऍप्लिकेशन, वेब ऍप्लिकेशन, एंटरप्राइज ऍप्लिकेशन आणि मोबाईल ऍप्लिकेशन.
आता स्टँडअलोन ऍप्लिकेशन मध्ये काय येतं, स्टँडअलोन ऍप्लिकेशन आर ऑल्सो नोन एज अ डेस्कटॉप ऍप्लिकेशन और विंडो बेस्ड ऍप्लिकेशन. These are traditional software that we need to install on every machine. Example of standalone applications are media player, antivirus, AWT, and Swing. Swing मगाशी तुम्हाला सांगितलं ते are the used in Java for creating standalone applications. Swingच्या नंतर Java FX सुद्धा आलं. मग आता हे काय झालं, हे स्टँडअलोन ऍप्लिकेशन झालं, हे नोटपॅड बरोबर. त्यानंतर इथे मी जेवढी काय इन्स्टॉल केलेली आहे ही सगळी काय झाली, स्टँडअलोन ऍप्लिकेशन झाली, म्हणजे एका विंडोमध्ये ओपन होतात ती. मग हा ब्राउझर सुद्धा काय झाला, ब्राउझर सुद्धा स्टँडअलोन ऍप्लिकेशन झाला. पण या ब्राउझरवरून मी जी काही वेबसाईट ऍक्सेस करतोय ती काय झाली, वेब ऍप्लिकेशन झाली. मग हे स्टँडअलोन ऍप्लिकेशन अँटीव्हायरस वगैरे गेम्स वगैरे असतात ते प्रत्येक पीसी वरती आपल्याला इन्स्टॉल करावे लागतात बरोबर. पण वेब ऍप्लिकेशन असतं ते काय, अन ऍप्लिकेशन दॅट रन्स ऑन अ सर्व्हर साइड म्हणजे सर्व्हरवरती रन होतं, आणि आपली मशीन म्हणजे क्लायंट, आणि सर्व्हर म्हणजे काय दाखवतो तुम्हाला सर्व्हर कसं असतं. बघा ही आता सर्व्हरची रूम, म्हणजे त्यांच्यामध्ये खूप मोठे हार्ड डिस्क स्टोरेज असतं, त्यानंतर रॅम भरपूर असते, कळलं ना. आणि असा तुमचा जो सगळा डेटा आहे गुगल ड्राईव्हचा आणि तो स्टोअर केला जातो. गुगल ड्राईव्हचा डेटा असेल, आपण वेबसाईट वगैरे अपलोड होस्ट करतो, तुम्ही फेसबुकवरती काही टाईप करता, व्हॉट्सअपचे मेसेज टाईप करता, ते सगळे सर्व्हरवरती असे स्टोअर करून ठेवलेले असतात. An application that runs on the server side and creates a dynamic page is called as a web application. Currently, Servlet, JSP, Struts, Spring, Hibernate, JSF, etc. technologies are used for creating web applications in Java. Servlet, JSP, Struts, Spring म्हणजे तुम्हाला सांगत होतो लेटेस्ट फ्रेमवर्क. हायबरनेट हे काय आहे, हे सुद्धा एक फ्रेमवर्क आहे. ते काय करतं, डेटाबेसशी आपण जे काही इंटरॅक्शन करतो ते आपल्याला सोपं करून देतो ऑब्जेक्ट ओरिएंटेड वेने. ते सुद्धा आपण बघणार आहोत पुढे जाऊन. त्यानंतर enterprise application, an application that is distributed in a nature such as a banking application etc. is called as an enterprise application. It has advantages like high level security, load balancing, and clustering. In Java, EJB is used for creating enterprise application. EJB म्हणजे काय, enterprise java bean. आता डिस्ट्रीब्युटेड इन नेचर म्हणजे काय, ते एकच ऍप्लिकेशन मल्टिपल युजर ऍट अ टाइम वापरू शकतात एका बँकेमध्ये. भले ते इंटरनेटशी कनेक्टेड नसू देत, पण ते नेटवर्कमध्ये वापरलं जातं, जे काही कॉम्प्युटर्स एकमेकांना जोडलेले असतात त्यामध्ये. म्हणजे एकाने काहीतरी एका कॉम्प्युटर मधून डेटा चेंज केला तर दुसऱ्याकडे सुद्धा तो चेंज झालेला दिसणार ऑटोमॅटिक. कळलं ना, सगळ्यांकडे अपडेट राहतात कोणी काय केलं त्याचे. त्यानंतर मोबाईल ऍप्लिकेशन म्हणजे तुमचा अँड्रॉइड वगैरे, अँड्रॉइड iOS आणि an application which is created for mobile devices is called as a mobile application. Currently Android and Java ME are used for creating mobile applications. Android काय तुम्हाला माहिती आहे, Java ME म्हणजे काय ते बघूया. यांनी मोबाईल ऍप्लिकेशन डेव्हलप करण्यासाठी बनवलेलं आहे. Oracle ने बनवलेलं आहे ते. हा जो IDE आहे तो नेटबीन्स IDE आहे. हा सुरुवातीला मी हा वापरायचो नेटबीन्स IDE, एकदम सोपं वापरायला, हँग वगैरे होत नाही सहसा. पण रन जेव्हा मोठे प्रोग्राम जेव्हा तुम्हाला कंपाईल आणि रन करायचे असतात तेव्हा तो इक्लिप्सच्या तुलनेत जरा स्लो आहे कंपाईल आणि रन करताना. इक्लिप्स कंपाईल आणि रन करताना फास्ट करतो, पण मध्येच कधी कधी अडकतो इक्लिप्स. पण बऱ्याच कंपन्यांमध्ये इक्लिप्सच वापरला जातो, म्हणून मी तुम्हाला इक्लिप्स वरूनच शिकवेन. हे बघा इथे कोड करतोय तसं इथे ऍप्लिकेशन त्याने बनवलं अँड्रॉइडचं, टेस्ट करून बघतोय. मोबाईल ऍप्लिकेशन
अगोदर आपण जुने मोबाईल वापरायचो ना, त्यांच्यामध्ये बघा ही जावा ऑपरेटिंग सिस्टम, जावा वापरल्या जायचे. जुने मोबाईल, बटनवाले मोबाईल, त्यांच्यामध्ये जावा वापरलं जायचं. जावा बेस्ड असायचे ते. आता ही जावा प्लॅटफॉर्म त्याची वेगवेगळी एडिशन्स, ई म्हणजे काय, एमई म्हणजे काय, एफ एक्स म्हणजे काय, एसई म्हणजे काय. तर एसई म्हणजे काय, स्टँडर्ड एडिशन. It is Java programming platform. It includes the Java programming APIs such as the java.lang, java.io, java.net, java.util, java.sql, java.math, etc. आता इथे लँग मध्ये काय असणार, आयओ मध्ये काय, इनपुट आउटपुट, डॉट नेट म्हणजे डॉट नेट म्हणजे नेटवर्किंग संबंधित त्यामध्ये रेडीमेड क्लासेस आपल्याला मिळणार. जावा डॉट युटिल मध्ये युटिलिटी आपल्याला मिळणार, जसे की डेट टाइम वगैरे त्यांच्याशी इंटरॅक्ट करण्यासाठी. डॉट एसक्यूएल म्हणजे डेटाबेसशी इंटरॅक्ट करणारे रेडीमेड क्लासेस आपल्याला त्यामध्ये मिळणार. डॉट मॅथ्स म्हणजे मॅथमॅटिकल जसे आपण फंक्शन्स आहेत, ॲव्हरेज वगैरे, फ्लोटिंग पॉईंट काढायचं असेल किंवा सीलिंग, फ्लोरिंग, सील करायचे, फ्लोर करायचे, आपल्याला फंक्शन मिळणार. राऊंड ऑफ करायची रेडीमेड फंक्शन्स मिळणार, आपल्याला लिहायची गरज नाही. ही पॅकेजेस असतात कशामध्ये, जावा एसई मध्ये, जावा स्टँडर्ड एडिशन. It includes core topics like object-oriented programming, string, regular expression, exception handling, inner classes, multi-threading, input-output stream, networking, AWT, swing, reflection, collection, etc. हे सगळं आपण बघणार आहोत. आता फक्त थिअरी बघूया इक्लिप्स डाउनलोड होईपर्यंत. जावा EE, आता एंटरप्राइज एडिशन. It is an enterprise platform that is mainly used to develop web and enterprise applications. It is built on top of the other Java. It is built on top of Java SE platforms. It includes topics like Servlet, JSP, Web Services, EJB, JPA, etc. Java SE होता, हे सगळे काय होते, एका स्टँड अलोन ऍप्लिकेशन वरती चालण्यासारखे यामध्ये सगळा सपोर्ट होता. पण जर सर्व्हर वरती रन करायचं असेल तर त्याला सपोर्ट नव्हता एसई ला. जावा ईई याच्यावरती काय केलं, सर्वलेट, जेएसपी वगैरे ऍड केले, वेब सर्व्हिसेस. ज्यामुळे या जावा ईई मध्ये जावा एसई चे स्टँडर्ड एडिशनची सगळी फीचर्स असणार, यामध्ये सगळी फीचर्स असणार ती असणार. आणि प्लस त्यामध्ये काय आणखी काय असणार, सर्वलेट, जेएसपी, वेब सर्व्हिसेस, ईजेबी, जेपीए, जी आपण वेबसाईट डेव्हलपमेंट करण्यासाठी वापरणार. त्यानंतर जावा एमई, Java Micro Edition. It is micro platform that is dedicated to mobile applications. Mobile application develop करण्यासाठी. Java FX, it is used to develop rich internet applications. It includes lightweight user interface API, Java FX. याचं सुद्धा Java FX सुद्धा ट्युटोरियल यावरती आहे. म्हणजे हा सिलेबस संपवला ना मी एकदा की तुम्हाला Java FX ट्युटोरियल वाचलं की तुम्हाला समजेल काय काय करायचं आहे त्यामध्ये. तर आज आपण जावाचा ओव्हरव्ह्यू बघितला. समजलं का कोणाला? हा, ऑनलाईन आहात ना सगळे? हा, ठीक आहे. हे लेक्चर आता इथे थांबवूया. मला वाटतं शुक्रवारी पहिली 2 जावाची लेक्चर आहेत. शुक्रवार म्हणजे उद्याच ना, उद्या 2 जावाची पहिली 2 लागोपाठ लेक्चर्स आहेत. त्यामध्ये आपण इन्स्टॉल कसं करायचं ते बघूया आणि जावाचे जे बेसिक पॉइंट्स आहेत कोडिंगचे, प्रोग्रामिंगचे, ते सगळे कव्हर करूया, बेसिक पॉइंट्स. आणि पहिल्या युनिटला आपण सुरुवात करूया. पहिल्या युनिटमध्ये हे ओपी कन्सेप्ट आणि बघण्याऐवजी मी काय करणार, आधी व्हेरिएबल्स म्हणजे काय, डेटा टाइप्स म्हणजे काय, ऑपरेटर्स म्हणजे काय, हे बेसिक आधी दाखवणार. आणि हे झाल्यानंतर आपण हे ओपी कन्सेप्ट कडे वळूया. ठीक आहे. आताचं लेक्चर इथे थांबवूया. तुम्ही ही मीटिंग लिव्ह करू शकता.